हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे रात्रीचं संभाषण. 15 वर्षांनी एका रविवारी सकाळी शरदच्या घरात गोंधळ सुरू होता. सगळे उत्साहात तयारी करत होते, कारण आज त्यांच्या परदेशातला भाऊ अमोल येणार होता. आई म्हणजे लक्ष्मीबाई, वयाने 60तल्या पण मनानं अजूनही तरुण, प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेत होती. चहा ठेवला का सुषमा? हो आई, पण तुम्ही थोडं बसा ना, थकला असाल. अगं एवढ्या वर्षांनी मुलगा येतोय, कसं बसून राहू? शरद, जो आता कुटुंबाचा आधार होता, हसत म्हणाला. आई, अमोल म्हणाला ना सगळ्यांसाठी गिफ्ट्स घेऊन येतोय. बघ भर काय काय आणलंय ते. आईच्या चेहऱ्यावर क्षणभर एक मंद हसू उमटलं, पण डोळ्यांच्या कोपऱ्यात काहीतरी दडलेलं होतं, कदाचित एक काळी सावली. संध्याकाळी कार गेटवर थांबली. परदेशी ब्रँडचे कपडे, हातात महागडं घड्याळ आणि चेहऱ्यावर एक रहस्यमय हसू घेऊन अमोल आत आला. सगळ्यांची गळाभेट घेतली. सुषमाने चहा दिला. मुलांनी मामा, गिफ्ट कुठे आहेत म्हणून गोंधळ घातला. अमोलने एक एक करून सगळ्यांना गिफ्ट दिली. शरदला घड्याळ, सुषमाला परफ्यूम, मुलांना गेम्स. पण जेव्हा आई समोर आला, त्याने हात मागे घेतला. आई थोडी गोंधळली, पण काही बोलली नाही, फक्त हसली. काही हरकत नाही रे, तू आलास हाच सर्वात मोठं गिफ्ट आहे. अमोलच्या डोळ्यात मात्र काहीतरी वेगळं होतं, ओळखीचं पण थंड. जणू त्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे काही गोष्ट लपलेली होती. त्या रात्री शरद आणि सुषमा गप्प बसले होते. सुषमाने कुजबुजत विचारलं, तुला नाही का वाटत अमोल थोडा वेगळा वागतोय? शरद म्हणाला, हो, पण 15 वर्ष परदेशात राहिलाय, बदल झाला असेल. पण आई मात्र जागी होती. तिला झोप येत नव्हती. तिच्या मनात एक वेदनादायी आठवण पुन्हा जागी होत होती. 15 वर्षांपूर्वी लक्ष्मीबाईचं आयुष्य वेगळं होतं. तिचं पहिलं लग्न झालं होतं अनिल नावाच्या माणसाशी. एक शिक्षक, चांगला पण खूप गरिबीत जगणारा. त्यांना एक मुलगा झाला, अमोल. पण अनिलच्या अचानक अपघातात मृत्यूनंतर सासरच्यांनी तिला घराबाहेर काढलं. ती एकटी मुलासह जगण्यासाठी धडपडत होती. एके दिवशी तिच्या परिस्थितीवर दया येऊन व्यापारी माधवराव देशमुखांनी तिच्याशी लग्न केलं. पण त्या लग्नाची अट होती, मुलगा माझ्या आयुष्यात नको. त्यावेळी जगण्यासाठी आणि समाजाच्या भीतीने लक्ष्मीबाईंनी अमोलला एका नातलगांकडे सोडून दिलं. मी परत येईन रे, ती म्हणाली होती, पण ती कधी परत गेलीच नाही. आता समोर उभा असलेला अमोल, तोच मुलगा का? आईचं हृदय ओळखत होतं, पण ती खात्री करून घेऊ शकत नव्हती. एका रात्री तिने त्याच्या रूममध्ये डोकावलं. टेबलावर काही कागद पडलेले होते, जुनी जन्मदाखले, फोटो आणि एक नोटबुक. त्यावर लिहिलं होतं, आई, मी परत आलोय, पण आता मुलगा नाही, सूड घेणारा माणूस म्हणून. आईचा थरकाप झाला. तिच्या अंगातलं रक्त गोठलं. दुसऱ्या दिवशीपासून घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या. शरदच्या ऑफिसात अफवा पसरली, त्याच्या खात्यातून पैसे गायब झाले. सुषमाच्या मोबाईलवरून खोटे फोटो पाठवले गेले. मुलांचं शाळेत नाव बिघडवलं गेलं. सगळ्यांना वाटलं कोणीतरी बाहेरचा शत्रू आहे, पण आईला ठाऊक होतं, तो शत्रू घरातच आहे. एके रात्री आईने अमोलला थांबवलं. तू मला माफ कर रे, मी तुझं आयुष्य हिरावलं. तो हसला, पण त्या हसण्यात दया नव्हती, फक्त विष होतं. तुम्ही मला फेकून दिलं आई, मी रडलो, भुकेला राहिलो, पण तुम्ही परत फिरून पाहिलं नाही. आज मी परत आलोय, त्याचं फळ द्यायला.
आईच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती शांत होती. तू मला शिक्षा कर, पण निरपराधांवर नाही. अमोल काही क्षण गप्प राहिला, मग म्हणाला, तुम्हाला वाटतं मी दुष्ट झालोय, पण मी फक्त रिकामा झालोय. आई, 15 वर्षांच्या रागानं आणि एकटेपणानं मी जिवंत राहिलो. त्या रात्री तो निघून गेला. कुणालाच कळलं नाही तो कुठं गेला. 3 महिन्यांनी पोस्टाने एक पार्सल आलं. त्यात एक छोटा लिफाफा आणि एक गिफ्ट. लिफाफ्यात पत्र होतं. आई, मी तुला माफ केलं. मी तुला गिफ्ट दिलं नव्हतं कारण मला तुझ्या डोळ्यातली पश्चातापाची भेट आधी घ्यायची होती. तू अजूनही माझी आई आहेस. आता मी शांत आहे. गिफ्टमध्ये एक सोन्याचा हार होता. त्यावर छोटं अक्षर कोरलेलं आईसाठी. आई शांतपणे रडली. तिच्या चेहऱ्यावर हसूही होतं आणि वेदनाही. ती म्हणाली, माझा मुलगा मला परत सापडला, जरी तो आता माझ्या कुशीत नाही. त्या दिवसानंतर आई दरवाजाजवळ एक दिवा लावत असे. शरद विचारायचा, आई, अजूनही त्याची वाट बघतेस? ती म्हणायची, नाही रे, पण त्या प्रकाशात मला माझा अपराध आणि त्याचं प्रेम दोन्ही दिसतं. घरात शांती होती, पण त्या शांतीच्या मागे एक सत्य कायम झळकत राहिलं, की काही जखमा काळ भरून काढत नाहीत, त्या फक्त आपल्याला मानवीपण शिकवतात. कधी कधी जीवनात सूड आणि माफीच्या रेषा इतक्या जवळ येतात की आपल्यालाही समजत नाही आपण जखमी आहोत की जखम करणारे. पण शेवटी प्रेम जिंकतं, कारण तेच एकमेव सत्य आहे जे 15 वर्षांचं अंतर मिटवू शकतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.